या गावामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांनी पवळाचे बैल शृंगारणे अशी लीळा केली आणि ह्या तळ्याच्या काठावर गावातील बैल स्नानासाठी आणतात आणि त्याचा शृंगार करून पवळाचा सण साजरा करतात। या तळ्याच्या काठावरती पवळाचा बैल शृंगारणे स्थान आहे। हे तळं आहे दरभाळ तळं, दाभेरी गावचं दरभाळ तळं। या तळ्याच्या दक्षिण काठावर श्री प्रभूंनी बैल शृंगारण्याची लीळा। दाभेरी या गावातील दरभाळे तळ्याच्या काठावर बैल शृंगारणे आणि बैल धुणे अशी श्री प्रभू महाराजांची ही लीळा या ठिकाणी घडलेली आहे। हे स्थान आहे तळ्याच्या दक्षिण काठावरती। हे दर्भेश्वराचं देऊळ, श्री गोविंद प्रभू महाराजांचं हे स्थान। पवळाचे बैल शृंगारणे या ठिकाणी लीळा लिहिलेली आहे। गौरी खेळणाऱ्या मुलीमध्ये खेळ, दिवाळीच्या म्हशी शृंगारणे आणि पवळाचे बैल शृंगारणे असे हे स्थान आहे। रुद्धपुरामध्ये श्री प्रभू महाराजांनी गोडियाळे तळ्याच्या काठावर पवळाचे बैल शृंगारणे बुजवणी अशी लीळा केली आणि दाभेरी या गावामध्ये श्री प्रभू महाराजांनी पवळाचे बैल शृंगारणे अशी लीळा केलेली आहे। अशी या स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभू महाराज की जय।